बळीराजाला पाताळी धाडले, त्या वामनाने बळीराजाला पाताळी धाडले, या वामनाचा अंत कराया बळभुंजे टपले, जो अश्रू अन रक्त शिंपुनी गाळीतसे घाम, त्या कार्याचा अक्षय ठरतो पुन्हा वामनाश्रम, 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 वामनाश्रम. माई तरी सुद्धा. सुप्रभात. सुप्रभात. माई मला तुझे आशीर्वाद हवेत. जे काम मी सुरू करतोय ना ते निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी मला आशीर्वाद हवेत. विश्वास, अरे माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत रे. काय तर या सौदामिनीचं काय करायचं? सारखी पैसे मागते. पण तिला एकदा दिलेत ना. पण वामनराव जाऊन आमचं हे जमीन विकण्याचं काम होईपर्यंत तिला आणखीन पैसे देऊ असं आम्ही प्रॉमिस केलं होतं. मग काही झालं का? अहो ती सौदामिनी लगेच ₹1,00,000 मागते. देऊ 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 तिला देऊ, पण तोपर्यंत तिला तोंड गप्प ठेवायला सांगा. हा हा. आता महत्वाची गोष्ट ऐका. बोला. आमचे बाप्पा वामनराव गोखले अजून जिवंत आहेत, कळलं? काय? बापरे, वामनराव जिवंत आहेत? काय व जाधवराव, माझी वाट बघित बसला होता. ही सौदामिनी आणि हे इथले मोठे ट्रस्टी प्रधान साहेब. असं होय? नाही मला चालू दे तुमचं. मी येतो. ठीक आहे. तुझं डोकं ना जरा शाबूत ठेवत जा. कुठे काय बोलायचं ना तुला समजत नाही, कुठे वचवच करत असतेस. हा म्हातारा खडूस आहे. आपण वामनरावांची जेव्हा जी घटना घडली होती ना तेव्हा 2 दिवस आधी तू या शाळा बघायला आली होतीस. हे सगळं ह्याच्या लक्षात असेल. अहो तुम्हीच ठरवलं होतं ना मला मास्तरनीची नोकरी द्यायची असं, म्हणून तर त्या मालकाच्या केबिनात गेले, त्याच्या मांडीवर काय बसले आणि त्याला धरून बोंबटले सुद्धा. हे बघे शांत हो. मला सगळं लक्षात आहे. मला आठवण करून द्यायची गरज नाहीये. मला माझे पैसे द्या आणि मला गावाकडे जाऊ द्या. खूप झाला आता हे. तो तमाशा बरा आणि तो नाचच बरा. हे तुमच्या इकडचं मला काय परवडायचं नाही. हे बघ पैसे मिळतील तुला. कामत तुला 2-4 दिवसात पैसे देणार आहेत. हे मुलगी, हा चेहरा ओळखीचा वाटतो. कुठं पाहिलं हिला? या शाळेत? बाप्पा जाण्याआधी 2 दिवस कोणाबरोबर पाहिली? जाधव की कामत? कोणाबरोबर पाहिली? आठव आठव प्रधाना, आठव. तुला आठवावंच लागेल. आणि मी तुला आधी 5,000 रुपये दिले होते, त्याचं काय झालं? अहो ते संपले. काय इतक्यात 5,000 रुपये संपले? किती महागाई वाढली आहे राव. हे बघा तुम्ही मला माझे पैसे द्या, मी गावाकडे जाते. मला माझं गावच बरं वाटतोय. तो तिकडचा तमाशा आणि नाचच बरं आहे. तुमच्या इकडचं नाच काय परवडायचं नाही मला. हे बघ तू शांत हो. तुला मी आता 10,000 रुपये देतो, बरोबर? रोजचे 1,000 रुपये खर्च केलेस ना तरी 10 दिवसात 10,000 रुपये तुला पुरतील. नंतर थांब थांब घाई करू नकोस. नंतर कामत तुला पैसे देतीलच. आता घे, ठेव आणि चल इकडून निघूया. आणि हा महत्वाचा, आता तुझा थोबडा ना बंद ठेव.
चल, इथला माहोल काय बरोबर वाटत नाहीये मला. येस, आठवलं. बाप्पा पराकांत होण्यापूर्वी या पोरीला मी विमल वाटपे बरोबर पाहिले होते. हॅलो आनंद. हा काका बोला. तुझ्या विश्वासदादाच्या कोचिंग क्लासची ओपनिंगची जाहिरात वर्तमानपत्रात आली होती, ती बघितलीस का? नाही काका, अभ्यासामुळे पेपर वाचायला वेळच मिळत नाहीये. अच्छा अच्छा. माई काही म्हणाल्या का? नाही, माईनी तिच्याशी दादाचं झालेलं बोलणं मला सांगितलं आणि हे कुठे बोलू नकोस हेही सांगितलं. हरकत नाही, ते माईनी सांगितलं. तुझ्या तालमीत माई दिवसेंदिवस हुशार होत चालल्यात हा. तुझ्या बाप्पांचा फोन आला आणि दादाच्या क्लासच्या जाहिरातीचं काय? अरे तुझा दादा नवीन क्लासेससाठी इंटिरियर्स करतोय, भरपूर खर्च करतोय. एवढा पैसा त्याच्याकडे आला कुठून? हा, वहिनी कशी आहे? बरी आहे. घेऊन नाही आलास तिला? आणेन लवकरच. अरे आता आपले कोचिंग क्लासेस सुरू होत आहेत ना, मला मदत लागेलच ना तिची. आणि मला माझा एक मित्र आहे, तो फायनान्स देतोय, त्यामुळे आता याच्या पुढे बाप्पांच्या पैशाची मला गरज लागणार. वा, छान. माई कुठे? माई बेणसे काकूंबरोबर बाहेर फिरायला गेली. कोणीतरी मित्र मदत करतोय म्हणाला. कोण? त्याचं नाव नाही सांगितलं त्यांनी, पण ते फाइंड आउट करायला पाहिजे. जो माणूस स्वतःचा जीव वाचवायला, जो माणूस वाटवेंच्या पत्रावर माईंची खोटी सही म्हणजे चेअरमनची साईन करू शकतो, तो कामत आणि जाधवांच्या मदतीनं आश्रमाची जागाही गहाण टाकू शकतो. माय गॉड, खरं आहे काका. तू टेन्शन घेऊ नकोस. आता अटॅक करायची वेळ आली. हे बघ, तू आता वकील होणार आहेस. भावनेला महत्व देऊ नकोस. कर्तव्य महत्वाचं असतं, समजलं? येस काका. आणि या गोष्टीमुळे तुझं चित्त अभ्यासातही विचलित होऊ देऊ नकोस, समजलं? नाही नाही, अजिबात नाही. आयपीसी बोलून दाखवू का धडाधड? दॅट स्पिरिट माय बॉय. येस. ओके, बाय. हो काका, हो. सॉरी आनंद, पण या ना काकू, बसा प्लीज, बसा काका. सॉरी आनंद, तुला अभ्यासामध्ये डिस्टर्ब करतोय, पण आम्हाला फक्त तुझी 5 मिनिटं हवी आहेत. काय एवढं फॉर्मली काय बोलताय? बोला ना प्लीज. असं सारखं विचारू नये. पण आनंद, मला एक सांग, पेंडसे त्या वाटवेबाईच्या पत्रावरच्या सहीबद्दल काय बोलले? काकू, काका, अर्थात आम्ही हे आस्थेपोटी आणि आश्रमाच्या अब्रूसाठी विचारतोय. मी तुम्हाला दोघांनाही ओळखतो. तुमच्या आणि माईच्या सह्या फ्रॉड आहेत, खोट्या आहेत. सुटले. खरंच? म्हणजे त्या सह्या केल्या कोणी? माई साहेब किंवा पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्या सह्या कोणी केल्या हे पोलीस लवकरच शोधून काढतील. तुलाही माहिती आहे, पण नको सांगूस. पण कामत हे आश्रमाचे ट्रस्टी असल्यामुळे सगळी लेटर हेड त्यांच्याकडेच असतात. तसे तर ते माझ्याकडेही आहेत. असायलाच हवी, पण यापुढे मात्र ती जपून तिजोरीच्या कपाटात ठेवत चला. हे बघा पेंडसे, बाप्पा असताना सुद्धा ही सगळी कागदपत्र ते खूप सांभाळून ठेवायचे, खूप काळजी करायचे. याचा अर्थ ते लेटर हेड कामत आणि जाधवांनी वापरलं, त्याच्यावर त्यांच्या सह्या आहेत. काय? प्रधान आणि मिस्टर अँड मिसेस झुमरे
यांच्या सह्या सुद्धा कामतानेच गिरवलेल्या आहेत. बापरे, किती भयंकर आहे. म्हणजे माझी सही सुद्धा कामतानी केली? तुमची सही तुमचे मोठे चिरंजीव विश्वासराव यांनीच केलेली आहे. विश्वासाने? खरंच पेंडसे साहेब? हे सांगताना मला अतिशय दुःख होत आहे, पण हस्ताक्षराचा रिपोर्टच असं सांगतोय. हे ऐकून आनंदला सुद्धा असाच धक्का बसला, म्हणून मी त्याला प्रियाच्या डिस्पेन्सरीवर थांबायला सांगितलंय. अखेर तू बाप्पाचा मुलगा आहेस, सच्चा आहेस. थँक्यू काका. प्रधान साहेब, ती मुलगी? हो सांगतो ना. मी गेटमधून आतमध्ये गेलो. जाधव एकटाच होता. थोड्या वेळाने ती मुलगी तिथे आली. आणि पुढे? ती काय आलीच. काय व जाधवराव, माझी वाट बघित बसला होता वाटतं. ही 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 सौदामिनी आणि हे इथले मोठे ट्रस्टी. मला त्यानं त्याची भाची म्हणून ओळख करून दिली, पण मला संशय आला. मी तिथेच खिडकीबाहेर लपून बसलो. तुला मी आता 10,000 रुपये देतो, बरोबर? रोजचे 1,000 रुपये खर्च केलेस ना, तरी 10 दिवसात 10,000 रुपये तुला पुरतील. आय एम सॉरी, हे रॉंग आहे, पण माझा नाईलाज होता. करेक्ट केलं काका तुम्ही एकदम. त्या मुलीला ओळखलं? येस. अरे मी देखील बापांच्या तालमीत तयार झालोय. मी एकदा पाहिलेला माणूस सहसा विसरत नाही. जाधव बोलता बोलता त्या मुलीला सौदामिनी म्हणून हाक मारली आणि मला लगेच आठवलं. बाप्पाने आश्रम सोडण्यापूर्वी 2 दिवस अगोदर ती मुलगी वाटवेबाईंबरोबर शाळेत आली होती. पुढे? पुढे मी त्या दोघांचा पाठलाग सुरू केला. ते दोघे रिक्षात बसलेत, मागोमाग मी होतो. ती मुलगी रिक्षातून उतरली आणि वाटवेबाईंच्या बिल्डिंग समोर गेली. जाधव तसाच पुढे गेला. खरं तर तुला हे सांगावं की न सांगावं या संभ्रमात होतो, पण मीच त्यांना म्हणलं की तुम्ही सांगा आनंदला. ग्रेट. प्रधान काका, सगळे पुरावे होते, पण एक दुवा कुठेतरी कमी पडत होता. तो तुम्ही शोधून दिलात. आता बघा, बाप्पांचा हा वजीर सगळ्यांवर शहाणे मात करेल. अरे काय जाधव, या सगळ्या गोष्टीचं टेन्शन येणार, पण काय करता? एक मिनिट. कोण वाचतोय? हॅलो, कामत स्पीकिंग. कसलं बोडक्याचं स्पीकिंग? सध्या आश्रमात लक्ष नाही आहे तुमचं कामत. अहो पण म्हणजे विश्वासराव, मी काय घरीच आहात का? नाही. मला माहिती आहे तुम्ही घरचा फोन उचलला नाही, त्याच्यावर मला कळलेलं आहे. आज सकाळी मी निघालो तेव्हा वॉचमन सांगत होता तो आपला आहे. आपला नाही हो, माझा आहे तो. तो सांगत होता त्या दिवशी ती बाई जाधवला भेटायला आली होती आणि जाधव तिला सोडायला गेला होता. आणि हे प्रधानांनी पाहिले, आपले खजिनदार प्रधान. तुमचा आमचा लाडका श्याम आहे ना, त्याचे वडील प्रधान, त्यांनी बघितलंय. प्रधानांनी त्या बाईला ओळखलं असणार, आणि जर ओळखलेलं असेल ना तर त्या बाईला तिथून गायब करा. कसा? पैसा पैसा उद्या सकाळी मिळतील, काळजी करू नका. परवा ती इथे दिसता कामा नाही, कळलं? जर ती पोलिसांच्या हातात सापडली ना तर मेलात म्हणून समजा. जाधवराव, पैसे कमवायचे आहेत ना तुम्हाला? पैसे कमवायचे आहेत. अरे ती सौदामिनी इथे आली तेव्हा प्रधान भेटले होते तुला? होय,
अरे ती सौदामिनी पण अन्नडी बाई रे. मी सांगितलं माझी भाची आहे, तर ही येऊन बोलते कशी? हो जाधवराव वाट बघत बसली हो. वामनराव आश्रम सोडून जाण्या अगोदर 2 दिवस आधी ती सौदामिनी त्या विमल वाटवे बरोबर फिरत होती, माहित आहे ना? अरे त्या प्रधानांची नजर घारीची आहे, त्याने तिला ओळखले असणार. सुपारीवाल्यांना बोलवू काय? विमलच्या घरात हिचा पण कोथरा काढू. 25,000 काम होईल. विश्वासरावांकडून लाग घे, 75 आपण वाटून घेऊ. ए बघा जाधव, आता असली भानगड काय परत करायची नाही. तू आता चुप राहा. तिला सावध करू नको. अरे फटाट्या तोडण्याची आहे ती, वाचा वाचा बडबडेल. सहन करा. आता विश्वासरावांचा क्लास लवकर सुरू होईल, हे दिवसही सरतील. त्या पेंटसेचं काय झालं? अरे त्याला काय फक्त आपलंच काम आहे, त्याला सोड. काही पुरावा सापडणार नाही. फक्त सौदामिनी मात्र या 2 दिवसात काहीही होता कामा नये. मला सांग, प्रधान हे सगळं कोणाकोणाला बोलू शकतात? माई साहेबांना आणि मुरली बासुलेला. त्यांना बोलले तर काही फरक पडत नाही, ते दोघेही कुचकामच आहेत. आपला आनंद सध्या अभ्यासात बिझी आहे. पण धरून चाल, प्रधान त्यालाच बोलले तर काय वाघाचे पंजे. बोरिया बिस्तर आवरा, नाही तर आपण मेलो. ती आली होती परवा, प्रधानांनी तिला पाहिली. आता धरून चाल, प्रधानांनी तिला ओळखली आणि त्यांच्या स्वभावाप्रमाणे ओळखल्यावर त्या सबंध दिवस बसून राहिल्या. त्यात कालचा दिवस गेला. आज सकाळी आपल्याला कळलं. त्याआधी आनंद कॉलेजला जाताना मी पाहिलं, आणि समज संध्याकाळी आनंदला ही गोष्ट कळली. तो आणि माई चर्चा करतील, मग पेंटचे हालचाल करतील. म्हणून त्याआधी आपण सौदामिनीला पैसे देऊन हाकलली पाहिजे. एक काम कर, तिला ही विमल वाटवेची जागा सोडायला सांग आणि गावामध्ये कुठला तरी एखादा लॉज घेऊन राहा म्हणून सांग. अरे ती हट्टी बाई ऐकणार नाही, त्याला 10 फाटे फोडेल. त्याच्याशी जमलं ना तर उद्या पैसे दे. प्रयत्न करतो. कविताचे दागिने गहाण ठेवतो. तुला पण गहाण ठेव. मला गहाण ठेवून 1 दीडकी तरी येणार आहे. चला भोगा आपल्या कर्माची फळं. ज्या दागिन्यासाठी कविता मर मर मेली, ते दागिने गहाण ठेवायचे, म्हणजे गेलेच. आणि उद्या हा विश्वासराव उरफाटा फिरला तर? चल आता जास्त विचार करू नकोस. चल शाळेला जाऊ. शाळेच्या ऑफिसवर जायला पाहिजे ना. चला शाळेचं. कशी आहेस? हो ग, नाही होत आपल्याला भेटायला वेळ आजकाल. ऐक ना, तू कामात आहेस आता? तुला कविता ऐकू एक? माई आली. काय रे, प्रियाला कविता ऐकवत होतास ना? नाही, कधी कधी आईला सुद्धा कविता ऐकवायला काही हरकत नाही बरं का. ऐकवतो ना. ऐक. माती हटता हटत नाही, आकाश मिटता मिटत नाही, माझ्या आईचं देणं फिटता फिटत नाही. खरंच खूप छान आहे रे कविता. अरे पण वेड्या, आईचं देणं कधी फेडायचं नसतं. अगं अभ्यासातनं थोडं रिलॅक्स हवंच ना. होय आनंद, बरोबर आहे तुझं म्हणणं. अरे तुझ्या दादाचं टेन्शन म्हणजे नाही, स्वतःची कर्म आणि नशीब कोणी बदलू शकत नाही. त्यांच्या कर्माची फळं ते भोगतीलच. पेणसे काका येत आहेत आता. काय? पेणसी इथे येत आहेत? पण मला तर प्रवचनाला जायचंय. हे बघ, त्यांच्याशी जे काय बोलायचंय ना ते तू बोलून घे. तुझा दादा रात्री असणार घरी,
त्यामुळे तुमच्या दोघांमधलं जे काही बोलणं झालं असेल ते मला सकाळी सांग. पण आनंद, एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, हा वामन आश्रम म्हणजे तुझ्या बाप्पांचा जीव की प्राण होता रे. स्वतःपेक्षा त्यांचं या आश्रमावर खूप प्रेम होतं. तेव्हा या आश्रमाला तडा जाता कामा नये. नाही होणार, शब्द देतो मी. हे बघ, त्यांच्याशी काय बोलायचं ते तू बोलून घे. हा, मी जाते. सावकाश. हो, चल. माझ्या माईचं देणं पेटता पेटत नाही. तुझ्या दादाला क्लाससाठी लोन कोणत्या बेसिसवर दिलं हे मला कळेल. आणि हे कळलं ना की लगेच मी तुझ्या दादावर पण हात टाकेन. विश्वास गोखलेवर. कळलं? हे बघा, मी तुमच्याकडे रिस्क घेऊन फक्त एवढंच सांगायला आलोय की मी आता माझ्या बायकोच्या गावाला पळतोय. माझा बाप सीआयडीचं काम करतोय. काय? पण तू गावाला का पळतोयस? अहो, त्या विमल वाटवेला तुम्ही दिलेलं फ्रॉडचं पत्र पोलिसांनी ओळखलं. मी आत यावं का? या, बसा बसा. कशा पायी डांबलंय मला इथं?